नमस्कार मित्रांनो, मी अजित पवार. मित्रांनो, पोस्ट ऑफिसची एक नवीन योजना मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे. तर येथे पाहू शकता मित्रांनो, फक्त 520 रुपयामध्ये तुम्हाला 10 लाखाचा विमा आता मिळणार आहे. या विम्या अंतर्गत कोणकोणते तुम्हाला लाभ मिळणार आहेत, यासाठी पात्रता काय असणार आहे, कोण अर्ज करू शकतो, अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला तर मित्रांनो, असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूयात. येथे पाहू शकता, पोस्ट ऑफिस अंतर्गत भारतीय डाक विभागाची इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत टाटा AIGची अपघाती विमा पॉलिसी आहे. म्हणजेच टाटा AIG इन्शुरन्स, टाटा ग्रुप आणि इंडियन पोस्ट म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये एक करार झालेला आहे. आता या करारानुसार 10 लाखाचा अपघाती विमा फक्त आणि फक्त तुम्हाला 520 रुपयामध्ये मिळणार आहे. हा एक अपघाती विमा आहे, हे लक्षात ठेवा. 520 रुपये भरल्यानंतर तुम्हाला 10 लाखाचा अपघाती विमा मिळणार आहे. यासाठी काय काय कव्हर होणार आहे, कोण अर्ज करू शकतो, हे देखील येथे दिलेलं आहे. तर येथे कोण अर्ज करू शकतो, तर कमीत कमी 18 वय असणारे किंवा जास्तीत जास्त 65 वय असणारे अर्ज करू शकतात. म्हणजेच तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष किंवा जास्तीत जास्त 65 वर्ष असणे आवश्यक आहे. त्यानंतर आता योजनेचा तपशील जाणून घेऊया, काय काय आहे ते. तर येथे पहा, अपघातामुळे मृत्यू आल्यास 10 लाख रुपये मिळणार आहेत. कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास म्हणजे अपघातानंतर तुम्हाला अपंगत्व आल्यास तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबरीनं अपघातानंतर कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास तरी देखील तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार आहेत. अपघातामुळे तुम्ही तुमच्या शरीराचा एखादा अवयव गमावलात तरी देखील तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार आहेत. आता पुढे पहा, अपघाती वैद्यकीय खर्च. जर तुमचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये 24 तासाच्या आत तुम्ही दाखल झाला तर तुम्हाला 1 लाखापर्यंत वैद्यकीय खर्च मिळणार आहे. त्यानंतर इव्हॅक्युएशनचा लाभ तुम्हाला 5,000 पर्यंत मिळणार आहे. शैक्षणिक लाभ, तुमच्या कुटुंबाला शैक्षणिक लाभ 1 लाखापर्यंत 2 मुलांकरिता मिळणार आहे. आता हे जे काही सर्व पॉईंट आहेत ते अपघात झाल्यानंतर, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर इन हॉस्पिटल रोज रोग, म्हणजे तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला तर तुम्हाला 10 दिवसासाठी 1,000 रुपयाप्रमाणे मिळणार आहे. त्या 2 दिवस कपात करून फक्त अपघातासाठी, म्हणजे अपघातानंतर ॲडमिट झालात की तुम्हाला 10 दिवसामध्ये 8 दिवसाचे 1,000 प्रमाणे 8,000 रुपये मिळतात. त्यानंतर कुटुंबाच्या वाहतुकीचा लाभ जो आहे तो तुम्हाला 25,000 पर्यंत मिळतो. त्यानंतर शिल्लक राहिलेल्यांचं प्रत्यावर्तन तुम्हाला 5,000 पर्यंत मिळतं. त्यानंतर आहे अंतिम विधीचा लाभ, म्हणजे अपघातानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, ती व्यक्ती त्या अपघातामध्ये दगावली असल्यास अंतिम विधीचा लाभ हा जो आहे तो 5,000 पर्यंत मिळतो. देव करो आणि असा प्रसंग कोणाबरोबर घडू नये, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. अपघातानंतर एखादी व्यक्ती कोमामध्ये गेली तर त्याला एका वेळेस 1 लाख रुपये मिळतात. आतंकवाद जर असेल तर तुम्हाला ठरलेलं विमा संरक्षण दिलं जातं. टेलिकन्सल्टेशन सामान्य आहे, अमर्यादित टाटा AIG ॲप्लिकेशनद्वारे. तुम्हाला याकरिता अर्ज करायचा असल्यास अधिक माहितीसाठी जवळच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागेल. आता याचा अर्ज करण्याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जास्त काही नाही, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुम्ही स्वतः, त्याचबरोबर 2 तुमचे पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे आहेत. तेथे गेल्यानंतर त्यांना तुम्हाला सांगायचं आहे ही काय जी 520 रुपयाची टाटा इन्शुरन्स स्कीम आहे ती आम्हाला करायची आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाईल. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला येथे कोणत्याही प्रकारची पावती दिली जाणार नाही. काही दिवसानंतर तुम्हाला ही पावती तुमच्या ईमेलद्वारे पाठवली जाईल. त्याचबरोबरीनं तुम्हाला एक टोल फ्री नंबर देखील प्रोव्हाइड केला जाईल. त्यामुळे
भविष्यात तुमच्याबरोबर असा काही अपघात घडला तर तुम्हाला टाटा AIG अपघाती विमा पॉलिसीला कॉल करायचा आहे। हा टोल फ्री नंबर आहे, त्यावरून तुम्हाला कॉल करून त्यांना याविषयीची माहिती द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला 520 फक्त 520 मध्ये 10 लाखापर्यंतची विमा पॉलिसी मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असल्यास अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।